नमस्कार. सप्तशृंगी आईसाहेब पेज आणि सनातन महिमा या पेजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. देवी सप्तशृंगी आईचं देवीचं नवरात्र 22 तारखेपासून सुरू झालेलं आहे. तर देवीची मूर्ती सप्तशृंगी गडावरची आपण जर व्यवस्थित पाहिली तर ती वाकडी मान करून कान देऊन काहीतरी ऐकते असं आपल्याला लक्षात येतं. तर ती थोडा दूर डोंगर आहे आणि तिथे मार्कंडेय ऋषी बसून सप्तशतीचा पाठ करत आहेत. तो पाठ ती ऐकत आहे. तर सप्तशतीच्या पाठाचं नवरात्रात एवढं महत्त्व आहे. ज्यांना कोणाला कडक उपास करायला जमत नसतील, अनेक लोक चपलेचा त्याग करतात, कॉटचा त्याग करतात, नवरा बायको एकत्र झोपत नाहीत, संन्यासासारखं थोडक्यात 9 दिवस राहायचं असतं आणि सर्व देवीच्या चरणी अर्पण करून आपला राजेशाही जो काय थाट आहे तो सर्व देवीच्या चरणी अर्पण करून एका दासाप्रमाणे देवीची भक्ती करायची असते, दासाप्रमाणे देवीची सेवा करायची असते. पण प्रत्येकाला जर कुठल्या रोगामुळे, डायबिटीजमुळे, ब्लड प्रेशरमुळे उपवास करणं ह्या गोष्टी जमत नसतील तर त्यांनी फक्त एवढं करावं की सप्तशतीचा पाठ करावा. रोज एक किंवा एक पुस्तक 9 दिवसात संपवावं. आणि त्याचबरोबर ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही त्यांनी ओम कुलदेवी नमः असा जप करावा. आणि सप्तशृंगी देवीचा मंत्र आहे ओम सप्तशृंगी देवै नमः असा मंत्राचा जाप त्यांनी करावा. 1 माळ, 5 माळ, 6 माळ, 11 माळ जे काय आहे ते तसं करावा. ज्यांनी कडक उपास केला नाही आहे अनेक कारणाने, आपल्या रोगाच्या कारणाने असो, ज्यांना कोणाला त्यांनी नामस्मरणाची भरपूर महती आहे या नवरात्रात. तर नामस्मरणावरती आणि पोथी पठणावरती सप्तशृंगी आईची जी सप्तशती आहे त्या पठणावरती जास्तीत जास्त भर द्यावा. म्हणजे तुमची पूजा सफल होईल. आणि सर्वांनीच मंदिरात जावं, आईची ओटी भरावी. 7व्या दिवशी सप्तमीला किंवा अष्टमीला होम करावा. घरीही तुम्ही होम करू शकता. अशाप्रमाणे जर देवीची पूजा केली तर तुमचं नवरात्र सफल होईल. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्या आईवडिलांची सेवा करावी. आईची सेवा केली तर सप्तशृंगी आई ही अशीच खुश होणार आहे. शेवटी ते देव काय आपल्याकडे जास्त काय मागत नाहीत. याप्रमाणे मी तुम्हाला सोपी पूजा सांगितली, तशी पूजा तुम्ही करा. जय आई सप्तशृंगी. श्री स्वामी समर्थ.